आपल्यासोबत भाजप आमदार कृष्णा खोपडे आहेत। खोपडे साहेब, तुम्ही तुकाराम मुंडे यांच्या विरोधात मुद्दा उचलणार असं एबीपी माझावर सांगितलं आणि त्यानंतर तुम्हाला धमकीचे कॉल आले। तुम्ही तक्रार पोलिसांकडे केली असा तुमचा दावा आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणतात आमच्यापर्यंत कुठली तक्रारच आली नाही। नाही, तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये 2-3 दिवसापासून जे मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्रामधून त्यांच्या इस्मार्ट VIP भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात आले त्या संदर्भात मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सबमिट केली आहे। बहुतेक 1-2 दिवसामध्ये ते लक्षवेधी लागेल। आणि काल जे मला धमकीचे फोन आल्या त्याची तक्रार मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे केली आहे, माननीय विधानसभा अध्यक्षाकडे केली आहे, पोलीस कमिशनरकडे केली आहे ना सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बी केली आहे। त्याची OCची कॉपी ही माझ्याकडे आहे। आणि मी आत्ताच 5 मिनटं पहिले माननीय पोलीस कमिशनर साहेबाशी मी आता 5 मिनटं पहिले बोललो। त्यांनी सांगितलं का मी तत्काळ सूचना दिलेल्या आहे आणि युद्ध स्तरावर कारवाई सुरू आहे आणि ज्यांनी मोबाईल केला ते लोक बी ट्रेस त्या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून पोलीस युद्ध स्तरावर कारवाई करत आहे। तुकाराम मुंडेही आज विधिमंडळात आले आहेत। नाही, आले असेल ते तो त्यांचा अधिकार आहे, कारण ते IAS असल्यामुळे काही प्रश्न लागले असेल तर ते या ठिकाणी आलेले असेल। परंतु आम्ही या संदर्भात, कारण 20 ऑक्टोंबरले जो शासनाने 2 लाईनचं जे पत्र काढलं ते पत्र कायद्याला धरून नाही, इनलिगल पत्र आहे। 5 वर्ष अगोदर त्या पदावर त्यांनी मान्यता दिली, हे टोटली चुकीचं आहे। कारण हा 20 कोटी रुपयाचा स्मार्ट VIP भ्रष्टाचार आहे आणि म्हणून याच्या विरुद्ध आम्ही त्यांच्याविरुद्ध 2-2 FIR बी सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। माहिती आयोगाच्या खंडपीठाने बी मुख्य सचिवालय आदेश दिले होते आणि त्या संदर्भात या विधानसभेमध्ये चर्चा होणार आहे आणि कारवाई होणार आहे। निलंबनाच्या मागणीवर आजही कायम आहे? बिलकुल, तुकाराम मुंडे यांना तातडीने बंडतर्फ करावं, बरखास्त त्यांना करावं आणि याची जाच माननीय मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षक यांच्यामार्फत व्हावी ही मागणी मी करणार आहे। तर तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे अशा आपल्या मागणीवर कृष्णा खोपडे कायम आहे आणि सोबतच पोलिसांकडे आम्ही तक्रार दिली आहे आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। मोबाईलवर धमकी देणारे ट्रेस झाले असा त्यांचा दावा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.